बावनकुळेंनी केलेलं विधान गंभीर आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। सर्वांचेच मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत, सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे असं खळबळजनक वक्तव्य बावनकुळेंनी केलं होतं। 5 वर्ष आमचे दरवाजे बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवू ना। पंकज आणि मी आता पोलिसांकडे मागवणार, आपले सर्व्हेलन्स पण टाकला, तसे भंडाऱ्याचे सर्व व्हॉट्सअप सर्व्हेलन्स पण टाकले, कोण काय बोलतो कोणत्या व्हॉट्सअप तुम्हाला काय वाटतं? तुमच्या व्हॉट्सअप सर्व्हेलन्स नाही, कोण काय करतो आम्हाला माहिती नाही। बावनकुळे आणि त्यांची टीम भाजपची, रवींद्र चव्हाण, मुंबईतले काही बिल्डर्स, भाजप बरोबर असलेले, नागपुरातल्या काही यंत्रणा या एकत्र येऊन त्याने एक वॉर रूम उघडले त्यांचं खाजगी, आणि त्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे शिंदे गटाचे सुद्धा लोक त्याच्या सर्व्हेलन्स खाली आहेत। हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना तात्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे। आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप, आमचा बूथ प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडला गेला आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरवणारा कोण आहे, आणि त्यामुळे संजय राऊत काय बोलले त्यांनी सकाळी ठरवलंच आहे की एखाद्या गोष्टीचं बादचं बतंगड बनवायचं, आणि त्यामुळे मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।